दिनेश, आज दिवसभरातली मुंबईसाठी महत्त्वाची घडामोड म्हणता येईल, कारण स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आधी राजीनामा दिला आणि त्यानंतर तो राजीनामा उद्धव ठाकरेंनी फेटाळलाही. काय नेमकं घडलंय? हेमाली, सोप्या भाषेत याला स्टंटबाजी म्हणण्यापेक्षा शिवसेनेची मूळ मुद्द्यावरून सर्वांचं लक्ष हटवण्यासाठी योजनाबद्ध रीतीने केली गेलेली ही खेळी आहे का, अशा पद्धतीचा संशय आता उपस्थित होऊ लागलेला आहे. कारण संपूर्ण दिवसातल्या जर घडामोडी बघितल्या तर काल रात्री उशिरा उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये ते रस्त्यावर उतरले आणि खड्ड्यांची जी कामं महापालिकेच्या माध्यमातून जे खड्डे बुजवण्याची कामं सुरू आहेत त्यांची पाहणी केली. आज सकाळी शिवसेना भवनात बैठक झाली, उद्धव ठाकरेंच्या महापालिका नेत्यांबरोबर चर्चा झाली. एकूणच सर्व कामांनी उद्धव ठाकरे समाधानी नाही आहेत. ज्या पद्धतीने खड्ड्यांमुळे शिवसेनेला मुंबईकरांच्या टीकेला सामोरं जावं लागतंय, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नापसंती व्यक्त केलेली आहे. निकृष्ट दर्जाची कामं आहेत ठेकेदारांच्या माध्यमातून झालेली. या सर्वाची जबाबदारी स्वीकारून आज स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे हे राजीनामा देतात आणि काही वेळातच उद्धव ठाकरे यांच्याकडून हा राजीनामा फेटाळला जातो. एखादा मुद्दा भावनिक बनवणं किंवा मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवणं, यामध्ये शिवसेना. दिनेश, असेच संपर्कात राहा. आपल्याबरोबर आहेत मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आहेत आपल्याबरोबर. संदीपजी, आज राहुल शेवाळ्यांनी खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा पाठवला. तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला, मात्र तो फेटाळण्यातही आलेला आहे. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे आपली या घटनेबद्दल? याच्यामध्ये असं म्हणता येईल की आज ज्या जनतेच्या भावना ज्या तीव्र आहेत त्या थोडंसं त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो डाऊन करण्यासाठी, भावना कमी करण्यासाठी, लोकांची भावनेची तीव्रता कमी करण्यासाठी म्हणून केलेलं हे सगळं नाटक आहे. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, यातनं काही निष्पन्न होणार नाहीये. कारण शेवट आजही जनतेच्या भावना तेवढ्याच तीव्र आहेत आणि मला असं वाटतं राजीनामे देऊन हे जे काय नाटक केलंय त्याच्यापेक्षा जनतेला ह्याच्यातनं रिलीफ कसं मिळेल खड्ड्याच्या ह्याच्यातनं हे बघणं जास्त संयुक्तिक ठरलं असतं. नक्कीच. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर हे सगळं राजीनामा नाट्य सुरू झालंय का? काय वाटतं एकूणच या सगळ्याबाबत? नाही, मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा आतापर्यंत जवळजवळ 2600 कोटी रुपयाची कामं रस्त्यांची गेल्या वर्षभरात दिल्या गेलेली आहेत, ही 2600 कोटी रुपयाची जी कामं ज्या ज्या कंत्राटदारांना दिलेली आहेत त्या वेळेला स्थायी समितीचं सदस्य म्हणून मी काम करतो, त्या वेळेला याच्यातलं लूप होल्स कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम होऊ शकेल या गोष्टी स्थायी समिती अध्यक्षांना दाखवून दिल्यानंतर पाशवी बहुमताच्या जोरावर ही कामं स्थायी समितीमध्ये मंजूर केली स्थायी समिती अध्यक्षांनी. त्यामुळे त्यांची तर नैतिक जबाबदारी आहे, पण त्यातनं ते आता सुटू शकत नाही नुसता राजीनामा देऊन. त्यांना या सगळ्या गोष्टी नीट करून द्याव्या लागतील आणि लोकांना रिलीफ द्यावाच लागेल. नक्की. धन्यवाद संदीपजी, झी24 तासशी बोलल्याबद्दल. आपण जाऊया, आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत आपल्याबरोबर. दिनेश, आताच आपण ऐकलेलं आहे संदीप देशपांडे मनसे नगरसेवक यांनी काय म्हटलेलं आहे. एक नाटक वाटतंय हे देखील, यांना देखील मुंबईकरांच्या सुद्धा काहीशा अशाच भावना आहे. भावनांची तीव्रता कमी करण्यासाठी ही एक खेळी होती, जसं आपण मगाशी बोलत होतो. मात्र आता यानंतर नेमकं काय पडसाद उमटू शकतात याचे, किंबहुना हे खड्डे जे आहेत, कारण जे सोमवारी बुजवले होते ते पुन्हा मंगळवारी खड्डे परत पडलेले दिसत आहेत. एकूणच काय सांगाल या सगळ्या प्रकारांबाबत? हा सर्व बनाव किंवा हा देखावा उभा केला जातो आहे. काल उद्धव ठाकरे या रस्त्यांच्या खड्ड्यांची जी कामं सुरू आहेत त्याची पाहणी करतात. त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स येतात, जेट पॅचरसारखं मशीन आणलं जातं, त्या ठिकाणी खड्डे बुजवले जात आहेत, युद्धपातळीवर काम सुरू आहे असं उद्धव ठाकरेंना दाखवलं जातं. मात्र उद्धव ठाकरेंची पाठ फिरताच हे कॉन्ट्रॅक्टर आपापल्या घरी निघून जातात. त्या ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण होतात. एकूणच कोट्यावधीची कामं या ठिकाणी मंजूर होतात स्थायी समितीच्या बैठकांमध्ये. आणि ज्या पद्धतीने ही कामं मंजूर होतात, काल महापौरांकडून जो खुलासा देण्यात आला या खड्ड्यांच्या संदर्भातला, की न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला ही लोएस्ट जे बजेट येतं किंवा जे लोएस्ट किंमत ठरवली जाते त्यानुसार कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागतं आणि त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत आणि या प्रक्रियेला कुठेतरी आपण बदलली गेली पाहिजे. लोकशाही प्रक्रियेनुसार आपण या संदर्भात कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. शिवसेना आता संपूर्णपणे गोंधळलेल्या स्थितीत आहे. एका ठिकाणाहून मुंबईकरांची तीव्र नाराजी त्यांना सामोरं जावं लागतं आहे. भाजपनेही खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे. प्रशासन म्हणतंय की निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. उद्धव ठाकरेंनी जे करून दाखवलं अशा संदर्भातली जी एक जाहिरात केली होती महापालिका निवडणुकीच्या पूर्वी, कुठे ना कुठेतरी शिवसेना आता अडचणीत सापडलेली आहे. आणि ही जी अडचण आहे ती आता स्थायी समिती अध्यक्षांचा राजीनामा असेल, त्यानंतर हा राजीनामा मागे घेतला जाणं किंवा फेटाळला जाणं अशा संदर्भातली जी परिस्थिती निर्माण होते, एक गोंधळ किंवा एक बचावाच्या फ्रंटवर शिवसेना आल्याचं दिसून येत आहे. नक्कीच बचावाच्या
फ्रंटवर शिवसेना आलेली आहे, त्यामुळे शिवसेनेला आता नेमकं करावं तरी काय या खड्ड्यांवर, असा प्रश्न पडलेला आहे. धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.